आज मी बनवणार आहे ग्लुटेन फ्री ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत खाण्यासाठी वांग्याचं भरीत। तुम्ही याला सकाळ दुपार संध्याकाळ कधीही खा, खूपच भारी लागते। हे तुम्ही कितीही खा, अजिबात याने तुमचं वजन वाढणार नाही। मस्त अशी चवदार मऊ लुसलुशीत ही भाकरी कशी बनवायची, त्यासोबत वांग्याचं भरीत हे नेहमीपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने कसं करायचं, यासाठी मी इथं काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीनं खातील, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, चला तर मग पहिले आपण वांग्याचं भरीत बनवूयात। भरीत बनवण्यासाठी जे आपण वांग घेणार आहोत ते वजनाला एकदम हलकं असावं, त्यामध्ये बिया नसाव्यात। बिया राहिला की वांग हे आतमध्येपर्यंत शिजत नाही आणि चवीला सुद्धा छान लागत नाही। तर सगळ्यात आधी वांग हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि चारी बाजूने वांग्याला कट मारून घेऊ। त्यामध्ये 2-3 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या। कट मारल्यामुळे वांग हे आतमध्येपर्यंत शिजलं जातं। आता इथे वांग्याला आणि टोमॅटोला आपण तेल लावून घ्यायचं आहे। लक्षात राहू द्या, वांगी हे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचेत, जेणेकरून आतमध्येपर्यंत छान वांग भाजलं जातं। वांग भाजल्यामुळे त्याच्यात स्मोकीपणा भाजीमध्ये उतरतो आणि भाजीची चव ही मस्त लागते। इथे वांग आणि टमाटे हे छान भाजलं की याला आपण 5 ते 10 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। वांग आणि टोमॅटो थंड झाल्यावरती त्यावरची साल ही काढून घ्यायची आणि स्मॅशरच्या सहाय्याने वांग टोमॅटो स्मॅश करून घ्यायचंय। या पद्धतीने आपण साल काढून घेतलेली आहे आणि स्मॅशरच्या सहाय्याने बारीक असं करून घेणार आहोत। 3-4 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकून इथं आपण हिरवी मिरची ही काढून घेणार आहोत। या पद्धतीने गॅसवरती कढई गरम करत ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरा टाकायचा। त्यासोबत 2 कांदे बारीक चिरलेले, चांगलं गुलाबी कलर येऊपर्यंत कांदा परतायचा। 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं आणि हिरवी मिरची टाकून मस्त असं परतून घ्यायचं। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट, सोबतच स्मॅश करून घेतलेले टोमॅटो आणि वांगी, 1 वाटीभर कांद्याची पात, 3 ते 4 चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे, अर्धा चमचा मीठ आणि मिक्स करून घ्यायचं। शेंगदाणे हे भाजीत टाकल्यामुळे भाजीची चव ही छान येते। 5 ते 6 मिनिटं बारीक गॅसवरती भाजी शिजू द्यायची। भाजी ही दिसायला किती सुंदर दिसते आणि मस्त अशी वास सुद्धा सुटलेला आहे। शेवटी चमचाभर गरम मसाला टाकून 2 मिनिटं झाकून लावून ठेवून द्यायचं, यामुळे भाजी ही चवीला आणखीनच छान लागते। आता भाकरी करूयात। यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, गॅसवरती पाणी हे गरम करत ठेवून द्यायचं। त्यामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा ओवा, हिंग, चवीपुरती मीठ, लाल तिखट आणि चिमूटभर हळद टाकायची। 2 मिनिटं पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, याच्यामुळे सर्व मसाल्यांची चव ही त्या पाण्यामध्ये उतरते। ज्वारीच्या पिठामध्ये मावेल तेवढं आपण थोडं थोडं करून गरम पाणी टाकून घेणार आहोत। गरम पाणी टाकल्यामुळे ज्वारीच्या पिठाला छान असा चिकटपणा येतो। 1-2 मिनिटं आपण याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि नंतरनं मस्त असं पीठ हे मळून घ्यायचंय। बघा, इथे पीठ हे छान असं मळून घेतलेलं आहे। आता तुम्हाला जशी जाड किंवा पातळ भाकरी करायची असेल त्या पद्धतीने एक छोटासा गोळा घ्यायचा आणि भाकरी टाकून घ्यायची आहे। तुम्हाला लहान मोठी जाड पातळ जशी भाकरी करायची त्या पद्धतीने इथे भाकरी करून घ्यायची। या पद्धतीने जर ही भाकरी केलीत ना, ती जरा सुद्धा तुटणार नाही किंवा असा चिरा सुद्धा पडणार नाहीत। बघा, मस्त अशी आपली इथं गोल भाकरी तयार आहे। ही भाकरी ग्लुटेन फ्री असल्यामुळे चवीला खूपच छान लागते। अगदी लहान मुले सुद्धा आवडीने ही भाकरी खातात। यामध्ये आपण मसाल्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे भाकरीला छान अशी चव येते। बघा, इथे मस्त अशी आपली टम्म भाकरी फुगलेली आहे। वांग्याच्या भरतासोबत ही मसाल्याची भाकरी चवीला खूप छान लागते। त्याचसोबत भाकरीवरती थोडंसं असं तूप टाकायचं, जेणेकरून त्याची चव आणखीनच वाढते। बघा, मऊ आणि लुसलुशीत इथं मसालेदार भाकरी तयार आहे। लहान मोठे सर्वच जण ही भाकरी वांग्याच्या भरतासोबत अगदी आवडीने खातील। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।